नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये MBBS कट ऑफ 30 ते 35 मार्काने वाढणार. काय आहे सत्य परिस्थिती, महाराष्ट्राची सध्याची कंडिशन काय आहे व कट ऑफ खरोखरच मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 ते 35 मार्काने वाढणार आहे का, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत. या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. तसेच ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी महाराष्ट्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकेअरची मदत हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. बालाजी एज्युकेअर मार्फत अचूक रजिस्ट्रेशनमध्ये तुमची मदत केली जाईल. प्रवेशासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्सबद्दल तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन आणि माहिती दिली जाईल. त्यासोबतच ॲडमिशन प्रोसेस कशा प्रकारे होते या संदर्भात विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन दिलं जाईल. जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, डॉक्युमेंट चेकिंग, डॉक्युमेंट अपलोड यामध्ये देखील विद्यार्थी व पालकांची आम्ही मदत करणार आहोत. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांचा रँक जास्त येत आहे अशा विद्यार्थ्यांना कोर्स सिलेक्शन आणि कॉलेज लिस्ट शॉर्ट लिस्ट करण्यामध्ये आम्ही त्यांची मदत करणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्याला योग्य त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा. त्यासोबतच जे काही सर्व राऊंड होतात त्यासाठी योग्य चॉईस फिलिंग, ज्याला आपण प्रेफरन्स फॉर्म म्हणतो, त्याची तुमच्या मार्कनुसार, ऑल इंडिया रँकनुसार व कॅटेगरीनुसार यादी दिली जाते, जेणेकरून विद्यार्थ्याला योग्य त्या कॉलेजमध्ये व लवकरात लवकर प्रवेश मिळावा. तसेच महाराष्ट्रातील इतर जे काही राऊंड होतात, स्ट्रे वॅकन्सी राऊंड असतील, स्पॉट राऊंड असतील, मॅनेजमेंट कोटाचे राऊंड असतील, ही सर्व माहिती विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या दिली जाईल. तरी ज्याही विद्यार्थ्यांना या सर्व सेवा घेऊन बालाजी एज्युकेअर मार्फत आपली प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. हे तर झालं बालाजी एज्युकेअरच्या पेड काउन्सिलिंग संदर्भात. आता आपण आपल्या व्हिडिओचा जो काही मेन टॉपिक आहे त्याकडे येऊ की महाराष्ट्रात यावर्षी खरोखरच MBBSचा कट ऑफ 30 ते 35 मार्काने वाढणार आहे का? तर याचं उत्तर आहे हो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण मागील वर्षी म्हणजेच नीट UG 2025 आणि रिनीट 2026चं मार्क वर्सेस ऑल इंडिया रँक कंपॅरिझन करून पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो यावर्षी ज्या विद्यार्थ्याला रिनीट 2026 मध्ये 551 मार्क आहेत त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे 36,582 व मागील वर्षी याच रँकवर 36,923 जवळपास याच रँकवर विद्यार्थ्याचे मार्क होते 515. तर तुम्ही डिफरन्स पाहू शकता की 35 ते 36 मार्काचा डिफरन्स या ठिकाणी येत आहे. त्याखाली जर आपण विचार केला तर ज्या विद्यार्थ्याला यावर्षी 559 मार्क आहेत व रँक 30,331 आहे, या विद्यार्थ्याला मागील वर्षी याच रँकवर 522 मार्क होते. तर या ठिकाणी देखील 35 ते 36 मार्काचा फरक आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी खाली तुम्ही पाहू शकता जे काही रँक आणि मार्कचं कंपॅरिझन आहे 2025-26चं ते आपण केलेलं आहे. तर यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही सेमी गव्हर्नमेंट व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहेत त्यांच्या कट ऑफमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत 35 ते 36 मार्काने वाढ होऊ शकते. मागील वर्षी जर आपण विचार केला तर 472 मार्कापर्यंत जवळपास सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना MBBS कॉलेज मिळालं होतं. 472 मध्ये आता जर आपण 35 मार्क ॲड केले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता यावर्षी महाराष्ट्रामध्ये जो काही सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेजचा कट ऑफ आहे तो साधारण 500+ राहील. 502 ते 507 या रेंजपर्यंत यावर्षी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळेल. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ देखील मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी
30 ते 35 मार्काने वाढणार आहे. मागील वर्षी साधारण 510 पर्यंत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळालं होतं. यावर्षी जर आपण यामध्ये 30 ते 35 मार्क ॲड केले तर हा कट ऑफ 540 प्लस राहण्याच्या शक्यता आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा डाटा आपण तुमच्यासमोर ठेवला आहे, जेणेकरून तुम्हाला देखील माहिती पडेल की यावर्षी कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 500 पेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तर विद्यार्थी व पालकांनी जो काही त्यांचा रँक आला आहे त्यानुसार योग्य त्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. जर तुम्हाला यावर्षी ॲडमिशन फायनल करायचंच असेल तर तुम्हाला ॲडमिशनचे कोणकोणते पर्याय आहेत, बाहेर राज्यात तुम्ही कशा प्रकारे कमी बजेटमध्ये ॲडमिशन करू शकता, ज्या विद्यार्थ्यांना फील्ड चेंज करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शनमध्ये MBBS व्यतिरिक्त BMS, BDS, BHMS, फिजिओथेरपी हे कोर्स ठेवू शकतात. तर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, जेणेकरून नंतर पश्चाताप होणार नाही व विद्यार्थ्याचं 1 वर्ष वाया जाणार नाही. जे काही रँक आला आहे त्यानुसार तुम्हाला देखील अंदाजा येऊनच गेला असेल की कोणत्या कोर्समध्ये तुमचं ॲडमिशन होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती व योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. लवकरच आपले जे काही सीट आहेत ते फुल होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तात्काळ निर्णय करून बालाजी एज्युकेअरमध्ये संपर्क करा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.